पावसाळ्याच्या दिवसामध्ये मसालेदार चमचमीत खाण्यापेक्षा अशी साधी सोपी पण चविष्ट अशी पालक गरगट्टा भाजी करून बघा. 2च्या जागी 4 चपात्या नक्कीच खाल अशी ही भाजी तयार होते. आता ही पालक गरगट्टा भाजी तयार करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आता यामध्येच आपल्याला चमचाभर तेल आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. आता हे पातेलं गॅसवर आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. आता आपल्याला अर्धी वाटी चणा डाळ घ्यायची. डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची. धुतलेली चणा डाळ आपल्याला पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायची. आता यामध्येच आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालणार आहोत. एक जुडी पालक इथे तोडून स्वच्छ धुवून घेतला. आता पालक बारीक चिरून घ्यायचा. चिरलेला पालक सोबतच इथे चणा डाळ आपण घालून घेतलेली आहे, आधी चांगली शिजवून घ्यायची. जोवर डाळ आणि आपला पालक शिजला जातो तोपर्यंत एक वाटण तयार करू. हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, सोबतच आपल्याला कोथिंबीर, जिरे घ्यायचे आहेत आणि हलकंसं जाडसर याचं वाटण तयार करायचं आहे. आता डाळ कशी शिजली ते बघूया. आता गरगट्टा भाजीसाठी अशी बोटचिपी डाळ आपल्याला लागणार आहे. आता डाळ आणि पालकातलं थोडं पाणी बाजूला काढून घेतलं. रवीने आपल्याला डाळ पालक व्यवस्थित घोटून घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. आता तुम्हाला प्रमाणासहित रेसिपी हवी असल्यास खालील त्रिकोणावर नक्की क्लिक करा. तुम्हाला डिटेल रेसिपी मिळून जाईल. परत एकदा रवीने छान घोटून घेतलं. आता आपण पालक गरगट्टा भाजी फोडणीला घालणार आहोत. त्यासाठी तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये मोहरी, जिरे, तयार केलेलं ठेचा घालून घेतलेला आहे. छान परतून घेतलेला आहे खमंग. आता यामध्येच आपल्याला हळद आणि गरम मसाला घालायचा आहे. ते सुद्धा घालून घेणार आहोत. परत एकदा छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि डाळ पालक आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. जे पाणी आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं ते पाणीसुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता सोबतच मीठसुद्धा यामध्ये घालून घेते आणि परत छान एकत्र करून घ्यायचं आणि आपलं हे पालक गरगट्टा भाजी छान उकळवून घ्यायची आणि मस्त गरमागरम अशी वाढून घ्यायची आणि भाकरी किंवा चपातीबरोबर मस्त ताव मारायचा. रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.